काल झालेल्या हाल येथे टुर्नामेंट मध्ये 1 लाख प्राइज होती, तिथे कांबे संघाने प्रथम क्रमांक पटकावला होता आणि तोच संघ आज आपल्या परळी गावामध्ये खेळताना दिसतोय. काल 1 लाखाचं प्राइज मारलं होते कांबे संघाने. खालापूर तालुक्यात नावाजलेला असा संघ कांबे. चला किंजोळी संघ आम्हाला सहकार्य करा. सिम्बा भावेश किंजोळी संघाचे सलामीवीर मैदानात जाताना. किंजोळी संघाचा 12वा खेळाडू आलेला आहे, तरी त्यांना रायगडच्या पायथ्याशी असलेला संघ किंजोळी आज परळीच्या मैदानावर, तसेच खालापूर तालुक्यात नावाजलेला असा संघ काल हाल येथे झालेल्या टुर्नामेंट मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला कांबे संघ. आता होणारा चुरशीचा सामना कांबे विरुद्ध किंजोळी. आतिफ आणि ताबीज सलामीवीर किंजोळी संघाकडून. स्ट्राइकला येतो आतिफ, तितकाच नावाजलेला असा गोलंदाज भावेश. भावेश काल मालिकावीर म्हणून बाईक होती, त्या बाईकचा मानकरी ठरला होता तो हार्दिक. तो सुद्धा आपल्या मैदानावर दिसतोय. खांबे संघाचा हार्दिक. पहिला चेंडू भावेश यांचा आतिफ साठी. चांगला तटावतोय चेंडू आतिफ. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सोडतोय. 2 धावा आरामात पूर्ण करतोय. आतिफ. आतिफच्या खात्यात 2 धावा. निर्धाव पद्धतीचा चेंडू. धाव संख्या स्थिरावते 2 वरती. खरोखर चांगला असं गोलंदाजी म्हणावं लागेल भावेशची. 2 धावसंख्येवर स्थिरावते धावसंख्या. 2 निर्धाव पद्धतीचे चेंडू टाकून धावसंख्या स्थिरवते भावेश. खरोखर सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल भावेशची. लगातार 3रा चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळते. आतिफला काही चेंडू समजत नाही. चांगला चेंडू तटावतोय. 1 धाव तर आरामात पूर्ण करतोय आतिफ. धाव संख्या वाढते 1 ने. धाव संख्या होती ती 3.
आता स्ट्राईकला आलेला आहे तो ताबिश. ताबिश चांगला तटवतोय चेंडू. नक्कीच षटकार. ताबिश यांच्या बॅट मधून निघालेला खणखणीत असा षटकार. षटक संपते. पहिल्या षटकांती धाव संख्या होती ती 9. गोलंदाजासाठी आलेला आहे तो हार्दिक. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन आलाय तो हार्दिक. हाच तो हार्दिक काल सामनावीर मालिकावीर म्हणून बाईकचा मानकरी ठरला होता तो हार्दिक. आता गोलंदाजी करतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो हार्दिक. स्ट्राईकला आहे तो आतिफ. एक धाव पूर्ण करतोय. एक धावेवर समाधान व्यक्त करतोय तो. धाव संख्या होती ती 10. बिन बाद 10. पुढील चेंडू हार्दिकचा ताबिश साठी. पुन्हा तटावतोय चेंडू ताबिश, पण क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल बाद होतोय तो ताबिश. भावेशने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. झेल पकडलाय. ताबिशची जागा घेऊन येते तो फैसल. पुढील चेंडू हार्दिकचा. चांगला तटवते चेंडू. नक्कीच चौकार. लेग साइडच्या दिशेने तटवलेला चेंडू चौकार. आतिफच्या बॅट मधून निघालेला खणखणीत असा चौकार. पुढील चेंडू हार्दिकचा आतिफसाठी. आतिफने खरोखर सुंदर असा तटवलाय. प्रेक्षकांची मन जिंकलीत. षटकार. आतिफच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार. खरोखर महाड तालुक्यातून आलेला किंजोली संघ चांगली फलंदाजी करतोय तो आतिफ. पुढील चेंडू हार्दिकचा आतिफसाठी. पुन्हा एकदा तटवते चेंडू आणि झेल बाद. खरोखर चांगलं झेल पकडलंय ते भावेशने. आतिफची जागा घेऊन आलाय तो तोशिफ. तोशिफ
पुढील चेंडू हार्दिकचा, डावखुरा फलंदाज फैसल. चौकार. चौकार. धाव संख्या होती ती 24. धाव संख्या होती ती 24. 2 षटकांती धाव संख्या झालेली आहे ती 2 बाद 24. आता गोलंदाजीसाठी आलाय तो सार्थक. वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन आलाय तो कांबे संघाकडून सार्थक. सार्थक माळी. सार्थक माळी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन आलाय तो सार्थक. फलंदाजसाठी आहे तो, स्ट्राईकला आहे तो. तोपिक. चांगला पद्धतीचा चेंडू टाकण्यामध्ये यश मिळते ते सार्थकला. धाव संख्या स्थिरावते 24 वरती. चांगला चेंडू टाकतोय, एक धाव तर आरामात पूर्ण करतोय. धाव संख्या होती ती 25. धाव संख्या होती ती तिसरं षटक चालू असताना 25 किंजळवली संघाची. पुढील चेंडू सार्थकचा, फैजल साठी. सार्थक तू फैजल. चांगला तटवतोय चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. एक धाव तर आरामात पूर्ण करतोय. पाहूया दुसरी धाव घेतोय का. आणि बाद. आणि बाद होतोय तो तौसिफ. तौसिफची जागा घेऊन येतोय तो. जुनेल. जुनेद. जुनेद.
स्ट्राईकला आलाय तो जुनेद. जुनेद तू सार्थक चांगला तटवतोय चेंडू आणि षटकार. जुनेद याच्या बॅट मधून निघालेला खणखणीत असा षटकार. धावसंख्या होती ती 32. तिसऱ्या षटकातील काय चेंडू शिल्लक. धावसंख्या 32. चांगला चेंडू घेऊन मारतोय आणि षटकार. लगातार दुसरा षटकार मारतोय जुनेद. खरोखर चांगली फलंदाजी म्हणावं लागेल किंजवळी संघाकडून जुनेदची. षटकातील काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या झालेली आहे ती 38. सार्थकचं षटक महागडा पडतोय. धावसंख्या झालेली 38. षटक संपते. 3 षटकांती धावसंख्या झालेली आहे ती 38. तीन षटकांती धावसंख्या झालेली ते 38. आता गोलंदाजसाठी आलाय तो जय. जय चांगला तटवतोय चेंडू आणि बाद. शूटिंग काढा, शूटिंग काढा. बघा भौरी सर्वी धूळ आपल्या ग्राउंड मधली बाहेर चाललेली आहे. ग्राउंड साफ होतोय. धावसंख्या झालेली आहे ती 39. फैसलच्या स्वरूपात धक्का बसतोय तो किंजळोली संघाला. सलमान फैसलची जागा घेऊन आलाय तो सलमान. धावसंख्या 39. चांगला अशी आणि स्वेर चेंडू. स्वेर चेंडू आमचे पंच मंगेश चव्हाण, संदीप वागोस्कर अतिशय दक्ष असे पंच. जयचा पुढील चेंडू. खरोखर चांगला चेंडू घेऊन मारतोय. पाहूया षटकार. सलमानच्या बॅट मधून निघालेला खणखणीत असा षटकार. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना किंजळोली विरुद्ध कांबे. किंजळोली
हा महाड तालुक्यातून आलेला संघ, तसेच खालापूर तालुक्यातील संघ कांबे एक धाव तर आरामात पूर्ण करतोय. पाहूया दुसरी धाव घेतोय का, आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतोय. खरोखर चांगली रनिंग म्हणावे लागेल किंजोळी संघाकडून. धाव संख्या होती ती 48. काल झालेल्या फायनल मध्ये कांबे संघाने 1 लाखाचं पारितोषिक पटकावलं होते. तोच तो कांबे संघ चांगला चेंडू तटवते. सलमान सलमान खरोखर सुंदर अशी फलंदाजी म्हणावं लागेल सलमानची. किंजोळी संघाचा एकूण विचार केला तर खरोखर चांगली फलंदाजी करते किंजोळी संघाचे फलंदाज. चोपन्न धाव संख्या झालेली आहे ती 54. षटकातील काही चेंडू शिल्लक असताना धाव संख्या झालेली आहे ती 54. एक धाव तर आरामात पूर्ण करतोय. पाहूया दुसरी धाव घेतोय का, आणि दुसरी धाव सुद्धा खरोखर रनिंग चांगली म्हणावी लागेल हिंजवडी संघाकडून. धाव संख्या होती ती 56. जय यांच्या चेंडूतील यांच्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना धाव संख्या झालेली आहे ती 56. चांगला कट लागून चेंडू जातोय, आणि तितकीच चांगली क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते कांबे संघाकडून. 3 धावा काढण्यात यश मिळते ते किंजोळी संघाला, आणि षटक संपते. 4 षटकांती धाव संख्या झालेली आहे ती 59. 4 बाद 59, आणि जिंकण्यासाठी 60 धावांचं लक्ष ठेवलंय ते कांबे संघासमोर. कांबे संघ सुद्धा नावाजलेला असा संघ आहे. त्यांच्याकडे सुद्धा चांगले असे फलंदाज आहेत. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. किंजोळी संघ आपलं क्षेत्ररक्षण लगेचच सजवायचं आहे. कांबे संघाने आपले फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. कांबे संघाला जिंकण्यासाठी 60 धावांचं लक्ष ठेवलंय ते. किंजोळी संघाने
कांबे संघाकडून फलंदाजीसाठी आलाय तो भावेश आणि हार्दिक. स्ट्राईकला आहे तो भावेश. गोलंदाजीसाठी आलाय तो तोसिफ. किंजोळी संघाकडून गोलंदाजीसाठी आलाय तो तोसिफ. पहिला चेंडू तोसिफचा भावेश साठी. चांगला भावेश तटवते चेंडू. नक्कीच चौकार जाणार. आमचे पंच चौकार घोषित करतात या पहिल्या चेंडूवर. चला खाम संघ आणि सावरोळी संघ दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचंय. यानंतर होणारा सामना सावरोली वर्सेस खाम. चला व्हॉलेंटियर ठेवायचे. शिवशक्ती संघ आपले व्हॉलेंटियर. आता जरा चुरशीच्या मॅच होणार आहेत तरी आपले व्हॉलेंटियर पहिल्या चेंडूवर चौकार भावेश यांच्या बॅट मधून निघालेला आणि पुन्हा एकदा तटवतय चेंडू आणि पंच षटकार. बघा हीच ती पॉवर आहे डीजे. बघा हीच ती पॉवर. मी म्हटलं होतं काल झालेल्या हाल येथे सामन्यांमध्ये कांबे संघाने प्रथम पारितोषिक पटकावला होता. तोच तो हा कांबे संघ. खालापूर तालुक्यात नावाजलेला असा संघ. तसेच महाड तालुक्यातून आलेला आपला किंजलोळी संघ हा सुद्धा महाड तालुक्यात नावाजलेला असा संघ आहे. महाड तालुक्यात नावाजलेला असा किंजलोळी संघ. पुढील चेंडू पुन्हा एकदा बघा एक हाताने मारलेला षटकार. साठ धावांचं लक्ष ठेवलंय ते. किंजळी संघाने कांबे संघासमोर धावसंख्या झालेली आहे ती 16. 3 चेंडू आणि 16 धावांवर खेळतोय तो भावेश. यानंतर होणारा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी सावरोली विरुद्ध खाम. दोन्ही संघाच्या संघनायक इथं आलेले आहेत. नाणेफेक करतील शिवा दळवी. पुढील चेंडू पुन्हा एकदा तटवलाय चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल सोडतोय. चांगला असा झेल सोडतोय. 2 धावा काढल्यात. धाव संख्या होती ती 18. सावरोली संघ नाणेफेक जिंकलेला आहे. त्यांनी आपला निर्णय लगेचच कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि आपलं क्षेत्ररक्षण ही मॅच संपल्यानंतर लगेचच सजून घ्यायचं आहे सावरोली संघ. पुढील चेंडू खरोखर चांगली अशी फलंदाजी म्हणावी लागेल कांबे संघाकडून. 22 पहिला षटक चालू असताना धाव संख्या झालेली आहे ती 22. चांगला असं षटक चांगली फलंदाजी म्हणावं लागेल भावेशची. वैयक्तिक 22 धावांवर खेळतोय आणि पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू ऑफ साइडच्या दिशेने तटवतोय आणि नक्कीच चौकार जाणार. या 4 धावसंख्येने 4 ने वाढ. धावसंख्या होती ती 26.
पहिल्या षटकांती धाव संख्या झालेली आहे ती 26. वैयक्तिक 26 धावांवर खेळतोय तो भावेश. 6 चेंडू आणि 26 धावांवर खेळतोय. आता आलेला आहे तो स्ट्राईकला हार्दिक. हाल येथे मालिकावीर ठरलेला बाईकमॅन हार्दिक आता आलेला आहे तो स्ट्राईकला. हार्दिक, कांबे संघाचा हार्दिक. अरबाज वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं किंजोळी संघाकडून गोलंदाज आलाय तो अरबाज. स्ट्राईकला येतो हार्दिक. निर्धाव पद्धतीचा चेंडू. निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकण्यात यश मिळते ते अरबाजला. हेदीर बाबा सावरोली यानंतर होणारा सामना हेदीर बाबा सावरोली वर्सेस खाम. बघा हार्दिक, हीच ती पॉवर हार्दिकची. चेंडू घालवतोय मैदानाच्या बाहेर. हार्दिक याच्या बॅट मधून निघालेला खणखणीत असा षटकार. चेंडू द्यायचा आहे. चेंडू प्रणय. चेंडू प्रणय. आला आला आला. हार्दिक याच्या बॅट मधून निघालेला खणखणीत असा षटकार. धावसंख्या होती ती 32. चापटीत मारण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव पद्धतीचा चेंडू पडतोय. हार्दिकला पुढील चेंडू हार्दिक साठी. अरबाजचा. अरबाज पुन्हा एकदा हार्दिकने तटवलाय चेंडू. चौकार. हार्दिकच्या बॅट मधून निघालेला चौकार. पुढील चेंडू अरबाजचा. हार्दिक साठी आणि झेलबाद होतोय तो हार्दिक. हार्दिकच्या स्वरूपात पहिलाच धक्का बसतोय तो. अरबाजला हार्दिकची जागा घेऊन आलाय तो विघ्नेश.
धावसंख्या झालेली आहे ती 36. जिंकण्यासाठी अजूनही जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे. विघ्नेश हार्दिकची जागा घेऊन आलाय तो विघ्नेश. विघ्नेश अरबाज निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकण्यात यश मिळते ते अरबाजला. धावसंख्या स्थिरावते 36 वरती. 2 षटकांती धावसंख्या झालेली आहे ती. एक बाद 36. अजूनही 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. आता गोलंदाजीसाठी आलाय तो सलमान. गोलंदाजीसाठी आलाय तो सलमान आणि स्ट्राईकला येतो भावेश. षटकार चौकारांचा बादशाह भावेश, त्याला गोलंदाजी करतोय सलमान. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. पुढील चेंडू सलमानचा आणि षटकार. क्रिकेटपटू झाले महान आता आले जिगरबाज युवा. पुढील चेंडू सलमानचा, चांगला तटवलाय चेंडू. चेंडू 2 धावा पूर्ण करतोय तो भावेश. धाव संख्या झालेली आहे ती 50. खरोखर चांगला चेंडू टाकण्यात यश मिळते ते सलमानला. निर्धाव पद्धतीचा चेंडू. एक धाव. धाव संख्या होती ती 51.
पुढील चेंडू सलमानचा विघ्नेश साठी. आणि षटकार विघ्नेशच्या बॅट मधून निघालेला कणकणी ही रायगडची सुंदर प्रभू दसण्या भोईर गगन सामने हो जबर विश्वाची ठाकूर मोठ्या नावाचा नाव गजरे हो भारी आपटारेकर सुमित डोंगरे बंगावची जोडी भारी रायगड जिल्हा. गोलंदाजसाठी आला इथं फैजाल. चांगला तटवते चेंडू. गच्च खराब असा थ्रो म्हणावा लागेल. 2 धावा पूर्ण करतोय भावेश. धाव संख्या झालेली आहे ती 57. अजूनही 3 59 सॉरी. निर्धाव पद्धतीचा चेंडू. आणि जिंकलेल्या तसे हारलेल्या दोन्ही संघांचं हार्दिक स्वागत. कांबे संघ विजयी होतोय. 14 चेंडू 44 धावांची खेळी केली ती भावेशने. या सामन्याचा